नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ट्रिक शिकवणार आहे। ही ट्रिक वापरून आपण 11 ते 20 नंबरचे वर्ग काढू शकतो। म्हणजेच 11 to 20 नंबरचे जर स्क्वेअर काढायचे असेल तर आपण ही ट्रिक वापरू शकतो। तुम्हाला जर ही ट्रिक जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे आपण 11 ते 20 नंबर सर्व लिहून घेतले। आता आपल्याला यांचे स्क्वेअर काढायचे म्हणजे वर्ग काढायचे आहेत। तर सर्वात सुरुवातीला काय करायचं आहे, 1 ते 10 नंबरचे आपल्याला वर्ग लिहून घ्यावे लागणार आहेत, म्हणजे स्क्वेअर लिहून घ्यावे लागणार आहेत। जसं मी इथे तुम्हाला लिहून दाखवले। 1चा स्क्वेअर येतो 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, असंच आपल्याला पूर्ण 10 पर्यंत स्क्वेअर लिहून घ्यायचे। आता इथे सर्व स्क्वेअर लिहून झाले 1 ते 10 नंबर। त्यानंतर त्याच्या पुढे काय करायचं आहे, 11 नंतर येणाऱ्या सर्व समसंख्या म्हणजेच इवन नंबर आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे। 11 नंतर येणारी लगतची समसंख्या ही 12 असते, म्हणजेच 12। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इथे 12 लिहावा लागणार आहे। त्यानंतर पुढची समसंख्या म्हणजेच इवन नंबर असणारे 14 त्याच्या पुढचे असणारे 16 त्याच्या पुढे येणारे 18 त्याच्या पुढे असणारे 20 असं आपल्याला शेवटच्या नंबरपर्यंत सर्व इवन नंबर म्हणजे समसंख्या इथे लिहून घ्यायच्या आहेत। इथे माझ्या लिहून झाल्या सर्व संख्या। आता पुढची स्टेप असणार आहे की इथे दाखवल्याप्रमाणे काही नंबरची आपल्याला ॲडिशन करायची। जे ब्रॅकेटमध्ये दिलेले नंबर आहे तेवढ्या नंबरची आपल्याला ॲडिशन करायची। एकदा का हे कॅल्क्युलेशन झालं म्हणजे तुमचे सर्व स्क्वेअर तुमच्यासमोर रेडी आहे। इथे 11 ते 20 नंबरचे वर्ग तुम्ही काढलेले आहेत, तुम्हाला इथे समोर दिसत असतील। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच वेगवेगळ्या ट्रिक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।